नमस्कार. आज मी माझा पहिला ब्लॉग शेअर करणार आहे. तर आज आम्हाला करायचं होतं चिकन आणि भाकरी. मग विचार केला की आजचा ब्लॉग बनवूनच टाकू. तर आम्ही सकाळी 8 वाजता उठून अंघोळ, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर नवऱ्याला पाठवलं चिकन आणायला. तोपर्यंत मी छानपैकी कांदा बारीक चिरला, एक कांदा भाजला, कोथिंबीर वगैरे निवडली आणि खोबरं चिरतच होते तोपर्यंत नवरा चिकन घेऊन आला. मग मी छान चिकन धुवून घेतलं आणि हळद, मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवलं. खोबरं चिरून घेतलं, म्हणजे उरलं होतं ते खोबरं चिरून घेतलं आणि सगळं वाटून घेतलं. मग छान आधी कांदा परतून घेतला, मग खोबरं आणि लसूण टाकलं आणि छान चिकन टाकून परतलं. मग कोमट पाणी टाकलं आणि 2 शिट्ट्या लावून मिठाचं चिकन शिजवलं. लगेच 2 ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या. तर तसं तर ज्वारीच्या भाकरी माझ्या नवऱ्याला नाही आवडत, पण आज आमचं बाजरीचं पीठ संपलं होतं. मग असं तसं करून त्यांनी ज्वारीच्या भाकरी खायला होकार दिला. पहा किती छान फुगली माझी भाकरी. त्यानंतर लगेच गॅसवर कढई ठेवली. सुक्कं चिकन बनवायला घेतलं. सुक्या चिकनची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती पाहू शकता. आणि जर तुम्हाला नाही सापडली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी अजून एक चिकनची रेसिपी शेअर करेल. फक्त 7 ते 8 मिनटात सुक्कं चिकन तयार झालं. मग मस्त कोथिंबीर टाकली आणि कढई साईडला ठेवली. सुक्कं चिकन खूप छान झालं होतं. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवला. कुकरमध्ये लसूण, खोबरं परतलं आणि भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकली. छान तेल सुटेपर्यंत परतलं आणि मिठाचं पाणी आणि थोडं चिकन टाकलं आणि उकळी आली की येसूरची पेस्ट टाकली. येसूरची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल, तीही तुम्ही पाहू शकता. ती झटपट तयार होतात भाज्या, त्यामुळे येसूर आधीच तयार करून ठेवला तर खूपच छान. परत उकळी येऊ दिली आणि लो फ्लेमवर गॅस करून छान कोथिंबीर टाकली. आता स्वयंपाक तर झाला होता, पण भांडी तर पहा. मग आधी भांडे घासून घेतले, कारण जेवण केल्यानंतर मला भांडी घासायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे भांडी घासली आणि छान थाळी बनवली आणि नवऱ्याला दिली. चिकन खूप छान झालं होतं. आणि माझा हा चिकनचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.